हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे भुर्जी स्पेशल. श्रावणाचा एक वीक पहिला भुर्जीची ही एक बेस्ट रेसिपी जी मला सोनाली शिकवली आहे. सो पहिला तर आपण तेल गरम करून थोडं लसूण भाजून घ्यायला पाहिजे. चांगल्यापैकी भाजलं पाहिजे का ते, म्हणजे खाताना वाटलं पण नाही पाहिजे का आपण लसूण खात आहोत. मग स्मॅश तुमच्या हिशोबाने कांदा आणि टोमॅटो घ्या, चांगल्यापणे मिक्स करा आणि त्याला बारीक, तुमच्याकडे समजा कटर असेल तर त्या कटरमध्ये बारीक करून प्रॉपर त्याला असं मिक्स करून घ्या. तुम्ही बघताय आता. तो अंदाज सांगायचा झाला तर समजा 6 अंडी असतील तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता आणि अर्धा 2 किंवा टोमॅटो. 1.5 कांदे आणि अर्धा टोमॅटो. टोमॅटोनी जास्ती गोडासपणा येतो म्हणून आपण कमी टाकतो. मला तिखट भुर्जी आवडते स्पेशली, मला आणि सोनालला. आणि जेव्हापासून समेश भुर्जी करायला लागलाय तेव्हापासून मे बी मला सुट्टी मिळाली आहे. फक्त मी बिहाइंड द सीन्स म्हणजे कांदा वगैरे कापून ठेवायचं काम करते. बाकी ही इज द हेड शेफ फॉर भुर्जी नाव. तर आता आपण बघतोय की कांदा चांगला परतवून घेतोय. आता कांदा पूर्ण लालसर झाला आहे. त्याच्यानंतर आता आपली होममेड आलं लसूण पेस्ट तुमच्या चवीला हिशोबाने टाका. ते मी माझ्या अंदाजाने टाकतो थोडं स्पाइस येण्यासाठी. आणि जसं तुम्हाला बोललो मला तिखट भुर्जी आवडते. त्याच्यानंतर मग आपले मसाले. खूप सिंपल आहे ही रेसिपी, तिथं काही एवढं हार्ड अँड फास्ट नाही. थोडा चवीच्या हिशोबाने. मग आपली मिरची पावडर आहे. या सगळ्या गोष्टींवरच आहे पूर्ण भुर्जीचा खेळ. मिरची पावडर टाका. आता माझी 8 अंड्याची भुर्जी आहे तर थोडी मी जास्ती वापरणार आहे. तुम्हाला वाटत असेल मी एवढं टाकते पण ती खूप टेस्टी लागते. थोडं याला स्टिअर करत राहायचं मध्ये मध्ये, खाली लागायला नको म्हणून. स्पेशल मसाला आहे. त्याच्यानंतर एक स्पेशल मसाला त्याच्याने अजून चव येते, तो मी सध्या सांगणार नाही. चवीनुसार आणि तिखटी अनुसार टाकायचं. आणि मग शेवटला राहिलं मीठ. मीठ पण चवीनुसार टाकून झाली आपली भुर्जी. आताच मला स्मेल एकदम विदाऊट मीठ पण एकदम खूप छान येतोय माझ्या अंदाजे. चवीनुसार मीठ कमी असलं तरी चांगलंच असतं. सो माझी मुलगी पण खूप वेळी झाली सध्या खाण्याच्या मागे. मीठ टाकलेलं आहे. थोड्या वेळा लो फ्लेमवर होऊन द्यायचं. आणि याला स्टिअर करत येतं, म्हणजे त्याने काय होते, जो कांदा टोमॅटो जे आहे ते खूप बारीक होऊन जातं. मग असं वाटत नाही आपण ऑनियन आणि टोमॅटो खात आहोत. सो शी इज ऑल्सो एक्साइटेड टू हॅव एग भुर्जी. आता आपण अंडी घेऊन येतोय. टाकू शकतो आपण. रेडी. थोडं मला अंड फोडायला माझी टेक्निक खूप बेकार आहे.
असं बोललो मी तुम्हाला 8 अंड्याचे 4 टाकले. 4 more to go. आठ अंडी फोडली आहेत. 8 अंडी आता मी फोडलेली आहेत आणि जस्ट स्टर करत जायचं जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ती झाली आहे. आणि त्याला एकदम बारीक आणि स्मूथ करायसाठी सॉरी तुम्हाला ते खूप लालसर वाढवली. आता तिचा कलर हा खूप प्रॉपर झाला आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा पदार्थ जो आपल्या सगळ्यांचा फेवरेट आहे टू ॲड सम मोर टेस्ट. दॅट्स कोरिएंडर, मराठीत कोथिंबीर. अशा प्रकारे तुम्ही बघता ही 8 अंड्याची भुर्जी. शेवटला आपण कोरिएंडर to add some more spice आणि थोडीफार टेस्ट एनहान्स करण्यासाठी. इट्स ऑलमोस्ट डन. प्लीज ट्राय दिस रेसिपी. कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला ही रेसिपी, सो दॅट आय कॅन ॲड 2 or 3 more recipes of chicken, mutton. Thank you so much for watching.